बाळाजी विश्वनाथ भट त्यांची पत्नी राधाबाई, त्यांना मुलं झाले बाजीराव उर्फ बाजीराव पहिले, बल्लाळ उर्फ बाजीराव, चिमाजी आप्पा, अंताजी, बिहूबाई आणि अनुबाई. बाजीरावला 2 पत्नी, एक काशीबाई आणि एक मस्तानी. मुलं आहेत काशीबाईपासून नानासाहेब, बाळाजी बाजीराव, रामचंद्र, जनार्दन आणि रघुनाथराव. आणि मस्तानीकडून मुलगा झाला आहे शमशेर बहादूर. हे आहे वंशावळ. हा पुणेरी पगोडा. बाजीराव पेशव्यांबद्दल गौरव उद्गार. तारिके मुहम्मदी या उर्दू भाषेतील ग्रंथांमध्ये थोरल्या बाजीरावांचा उल्लेख साहित्य कुतूहल ए अजाम प्रचंड विजय मिळवणारा असा केला आहे. मला जर बाजीराव आणि 1,00,000 सैनिक यामध्ये निवड करावी लागली तरी मी बाजीरावाचीच निवड करेन, असे छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलं आहे. ही झाले बाजीरावांबद्दल गौरव उद्गार. 17 नोव्हेंबर 1713 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पेशवेपदी व पुण्याची जहागीर प्रदान केली. जंजिराच्या सिद्धीच्या कचाट्यातून सुटून बाळाजी विश्वनाथ साताऱ्याला आले. इसवी सन 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथच्या निधनानंतर त्यांचे थोरले सपुत्र बाजीराव बल्लाळ उर्फ पहिले बाजीराव यांना 17 एप्रिल 1720 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपदी बसवले व बऱ्याच मुत्सद्द्यांचा विरोध असतानाही बहाल केली. राजश्री शाहू महाराजांबद्दल मुख्य प्रथा. थोरल्या बाजीरावांच्या मराठेशाहीचा विस्तार बडोद्यापासून तर हैदराबादपर्यंत आणि चित्रदुर्गापासून तर दिल्लीपर्यंत केला. एक मुत्सद्दी, रणधुरदार सेनापती व महत्त्वाकांक्षी असे राज्यकर्ते म्हणून थोरल्या बाजीराव पेशवे यांनी आपले नाव जगाच्या इतिहासात अजरामर केले. दुसऱ्या महायुद्धातील प्रसिद्ध अमेरिकेचे फील्ड मार्शल रॉबर्ट मॉन्टगोमेरी त्यांच्या कॅन्साइन्स हिस्ट्री ऑफ वॉरफेअरमध्ये म्हणतात, ज्या पद्धतीने बाजीरावांनी पालखेडच्या लढाईत सन 1728 निजाम उल मुल्कचा धुव्वा उडवला, त्याच गणनी युद्ध नीतीला एक उत्कृष्ट चाल म्हणून केले गेले. बाजीराव पेशवे यांचं हस्ताक्षर म्हणजे त्यांचे सिग्नेचर. बाजीरावांनी 20 वर्षाच्या कारकिर्दीत लढलेल्या 40 युद्धांमध्ये ते अपराजित राहिले. त्यातील काही महत्त्वाच्या म्हणजेच इसवी सन 1722 मध्ये कान्होजी अंग्र्यांच्या मदतीने पोर्तुगीजांबरोबर साळुंक्यांचा तह, इसवी सन 1720 मध्ये मुहम्मद खान बगशाहचा जैतापूर किल्ल्यामध्ये कोंडमारा आणि इसवी सन 1728 मध्ये पालखेडच्या निजामाचा पराभव आणि 1726 मध्ये चित्रदुर्गावर यशस्वी आक्रमण या शिल्पांमधील शिल्पमधील कारंजी बाजीरावांनी जिंकलेल्या 40 लढ्यांचे प्रतीक आहेत. इसवी सन 1700 मध्ये बाजीरावांनी दिल्लीवर स्वारी केली. इसवी सन 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी केली होती. सन 1760 ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज पेशवेशाही नद्या असा आपला भारताचा नकाशा होता. बादशाह औरंगजेबने इसवी सन 1717 मध्ये हिंदुस्थानचा बराचसा भाग काबीज केला होता. त्यामध्ये मराठेशाहीचा समावेश होता. बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या दौलत पुन्हा एकदा विस्तारित छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिल्लीवर सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पेशव्यांच्या कारकिर्दीत साकार झाले. पुण्याला भारताच्या उद्योग घोषित राजधानीचा दर्जा मिळाला. यात बाजीराव पेशव्यांचा सिंहाचा वाटा आहे. सन 1680 शिवाजी महाराज, आदिलशाही, कुतुबशाही, औरंगजेब इतर असे म्हणजे या नकाशावर होता आधी, पण ते सर्व काही आता जास्ती सत्ता औरंगजेबाकडेच होते. 1680 मध्ये पेशव्यांनी 18व्या शतकात बांधलेला शनिवारवाडा ही त्या काळातील एक भक्कम, दिमागदार आणि भिवंत अशी वस्तू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालातील पवित्र माती आणून दिनांक 10 जानेवारी 1730 रोजी शनिवारवाड्याचं भूमिपूजन केले व शनिवार दिनांक 22
शनिवार दिनांक 22 जानेवारी 1732 रोजी वाड्याची वास्तुशांती झाली आणि तेव्हापासून अनेक राजकीय चढउतारांचा साक्षीदार शनिवारवाडा आजही बाजीराव पेशव्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगत आहे. मोहम्मद शाह बगशाहवरील विजयामुळे मराठ्यांचा उत्तरेत कायमचा प्रवेश झाला आणि थोरल्या बाजीरावांचे विजयी घोडदौड चालूच राहिली. निजामांचा तह त्यांनी 3 वेळा पाडून पराभव केला. असा हा उमदा अपराजित पेशवा 28 एप्रिल 1740 रोजी नर्मदेकाठी रावरखेडी येथे वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी मृत्यू पावले. माहिती संकलन इतिहास श्री निनाद बेडेकर, वास्तू शिल्पकार किमया आर्किटेक्चर. पहिले बाजीराव बल्ला यांचा जन्म 18 ऑगस्ट इसवी सन 1700 रोजी झाला. लहानपणापासून बाजीराव व त्यांचे धाकटे भाऊ चिमाजी आप्पा, आपले वडील बाळाजी विश्वनाथ यांचे समवेत सर्व माहितीवर जात, राजकारण, व्यवस्थापन आणि युद्धनीतीचे सर्व धडे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळत. अशा या पराक्रमी बाजीरावांच्या अंगाचे गुण वडिलांच्या तालमीतच तावून सुलूक निघाले.